नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर सध्या आता कच्च्या कैरींचा सीझन आहे. नंतर मग भेटणार नाही कच्च्या कैऱ्या, पिकलेले आंबे येतात. तर आणि जो सीझन असला ना त्या फळांचा भरपूर आपण उपयोग करून घ्यायचा, वेगवेगळ्या प्रकारे रेसिप्या वगैरे बनवून. तर मुलंही खातात. आणि सिजनेबल भाज्या किंवा फ्रूट असो तर त्या सीझनला आपण भरपूर प्रमाणात खायलाच पाहिजे. तर त्यासाठी आज आपण छान कच्च्या कैरीचा मुरब्बा बनवणार आहोत. तर मी 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या होत्या. तर कैऱ्या मी वाफून घेतल्या होत्या 2 शिट्टींवर. आणि इकडे मी गूळ घेतला. अर्धा किलो कैरींना मी पाव गूळ घेतला. तर आणि कैऱ्या जर का आंबट असल्या तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता, कारण आपल्याला आंबट नको ते मुरब्बा म्हणून. तर इकडे कैऱ्या एवढ्या आंबट नव्हत्या म्हणून मी पाव गूळ घेतला एवढ्या कैरींसाठी. आणि वेलची आणि जायफळ तुम्हाला चवीला आवडत असलं तर. आणि हा मुरब्बा उपवासाला पण चालतो म्हणून मी दुसरं काही घातलेलं नाही. आणि आपल्याला कैऱ्या चांगल्या मऊ अशा शिजून घ्यायचे. पहिले तर 2च शिट्ट्या देऊन पाहायच्या. तुम्हाला वाटलं थोड्या निब्बर आहेत अजून 1 शिट्टी तुम्ही घेऊ शकता, पण जास्त गाळी करायला नको. आणि पहिले काय आमच्या आजी वगैरे करायच्या ना, तर छोटे छोटे ज्या गावरान कैऱ्या असते ना त्या चुलीत जो विस्तव असायचा त्याच्यावरच वाफून असा हा मुरब्बा करायचे. तर खूप जुनी पद्धत ही मुरब्बा बनवायची आणि खूप चवीलाही छान लागायचा तो मुरब्बा. म्हणून म्हटलं आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करून पाहावा. तर हे बघा, वाफून घेतलेल्या कैऱ्या छान अशा सॉफ्ट झाल्या होत्या. त्याचा गर पूर्णपणे काढून घेतला मी एका बाउलमध्ये. आणि लगेचच एका साईडला कढई ठेवून घ्यायची गरम करायला. त्याच्यात आपण डायरेक्टच मुरब्बा तेल तूप वगैरे काहीच घालायचं नाही. तर मुरब्बा घालून घ्यायचा आणि लगेचच गूळ घालून घ्यायचा. तर ते आपोआप गूळ विरघळत असतो आणि तोपर्यंत विरघळला गूळ की मुरब्ब्यातही मिक्स होतो. तर पण माझ्याकडनं काय झालं की स्टीलची कढई ठेवली गेली. स्टीलच्या कढईला सारखं चाळत राहावं लागतं, नाही तर चिपकतं. पण थोडं जर इकडे तिकडे लक्ष गेलं की मग चिपकतं. म्हणून मग मी नंतर कढई चेंज केली, नॉनस्टिकची कढई ठेवली. तर तुम्ही जर असे कोरडे पदार्थ ज्याच्यात पाण्याचा उपयोग नाही करायचा तर ते स्टीलच्या कढईत टाळा, कारण काही इकडे जाड असतं मग त्याच्यात चिपकत नाही, पण याच्यात लगेच चिपकलं होतं. तर हे बघा, मी सगळ्यात आधी मुरब्बा घालून घेतला आणि गूळ फोडून घेतलेला होता. किसलेला वगैरे नव्हता. तुम्ही किसलेला गुळही घालू शकता, कारण थोडा शिजायला पण वेळ लागतोच, त्याच्यात विरघळतो तेवढा गूळ. तर 5-6 मिनटं मंद आचेवर मी गुळाला विरघळू दिलं. आणि ही मुरब्बा बनवायची पद्धत ना माझ्या आजीकडून शिकलेली. कारण ज्या गावरान कैऱ्या असायच्या ना शेवटी विस्तवमध्ये टाकायची आजी छोट्या छोट्या, आणि छान वाफवायचे त्या विस्तवमध्ये आणि छान मुरब्बा बनवायचे. या मुरब्ब्याला जास्त वेळ शिजवावा लागत नाही, फक्त 10 ते 11 मिनिटात आपला मुरब्बा तयार होता. गूळ विरघळला की बस, आणि 4-5 मिनिटांनी थोडा होऊ द्यायचा. तर स्टीलच्या कढईत थोडा चिपकत होता म्हणून मी या नॉनस्टिकच्या कढईत घालून घेतला. तर बघा, छान आपला मुरब्बा तयार झालेलाच होता. गूळ विरघळला होता तर. आणि वरून मी वेलची पूड आणि थोडं जायफळ पावडर घालून घेतली होती. आणि अजून 1-2 मिनटं राहू दिला आणि गॅस बंद केला. तर आपला छान तयार होता मुरब्बा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच झटपट पारंपरिक पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.